राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जातोय। गणेश भक्तांच्या वतीने अगदी भक्तिभावात आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून रोज पूजा केली जाते। जळगाव जिल्ह्यातील भडगावमधील अजय देवरे आणि कुटुंबाच्या वतीने मनोभावे बाप्पाची स्थापना करण्यात आली। तसंच देवरे कुटुंबाने आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंदर अशी सजावट देखील केलेली आहे। सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करत समाज प्रबोधनाचा वारसा जपणारा उत्सव म्हणून लोकमान्य टिळक गणेशोत्सव समितीच्या गणेशोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे। ज्वलंत समस्यांवर लक्ष वेधणारे देखावे, स्वच्छता आणि शिस्तीला मंडळाने प्राधान्य दिलंय। तसंच यावर्षी राजवाडा उभा करण्यात आलाय। नेरूळ रेल्वे स्टेशनच्या समोरील या उत्सवाला भेट देण्यासाठी संपूर्ण नवी मुंबईतून भाविक येत असतात। गणपती बाप्पा याची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली आणि ती करण्याचा उद्देश एकत्र सर्वांनी यावं आणि तशाच पद्धतीनं जवळपास 35 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही हा गणपतीचा उत्सव साजरा करतो। उल्हासनगरमध्ये आदर्श क्लब शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा देखावा साकारलेला आहे। मंडळाचं हे यंदाचं 40वे वर्ष आहे। 3 ते 4 फुटांच्या बाप्पाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी दिसते। देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात असणारे सैन्य, मंडळ, घोडे, न्याय व्यवस्था आणि राज्याभिषेक सोहळा हुबेहूबपणे साकारण्यात आला। घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने उल्हासनगरच्या मराठा सेक्शन विभागातील सुतार कुटुंबाने यंदा सप्तशृंगी देवस्थानाचा हुबेहूब देखावा साकारलेला आहे। सप्तशृंगी गडावर असलेल्या पायऱ्या, जंगल, उद्यान, प्राणी, डोंगरावरील देवीचा कळस दाखवण्याचा हुबेहूब प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलाय। विशेष म्हणजे गडावर जाण्यासाठी ट्रॉलीच्या माध्यमातून सुविधा आहे आणि त्याचप्रमाणे इथे देखील ट्रॉली साकारण्यात आलेली आहे। जळगावमधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पद्मालय येथे भाविकांनी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। देशातील डाव्या आणि उजव्या सोंडेचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असलेलं हे मंदिर आहे। अमोद आणि प्रमोद म्हणून या गणपती बाप्पांची ख्याती आहे। अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी या मंदिरामध्ये नेहमी होत असते। या मंदिराचे विश्वस्त आणि भाविकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेलं पद्मालय या ठिकाणी पण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की देशातील 2.5 पीठापैकी हे अर्धपीठ मानल्या जाणारं उजव्या आणि डाव्या सोंडीचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान आहेत आणि एकाला अमोद आणि दुसऱ्याला प्रमोद असं संबोधितलं जातं। त्याचप्रमाणे हे मंदिर प्राचीन असून या ठिकाणी भाविकांची श्रद्धा असून या ठिकाणी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत असतात। आपल्यासोबत काही भाविक देखील जुडलेले आहेत। त्या अगोदर या मंदिराचे जे पदाधिकारी आहेत, ट्रस्टी आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। काका, काय सांगणार या मंदिरामध्ये आज भाविकांनी गर्दी केलेली आहे, गणपती बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे, काय सांगणार? 116-17 वर्षापूर्वी गोविंद महाराज बर्वे वाई जिल्हा सातारा येथून तळई तालुका एरंडोल येथे आले। इथे त्यांनी वास्तव्य केलं, तिथे त्यांचा मठ आहे। नंतर मग इथे आले, इथे त्यांनी तपश्चर्या केली। तपश्चर्यानंतर त्यांना भगवंतांनी त्यांना आदेश दिला की तू या मंदिराचा जीर्णोद्धार कर। मग त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 116-17 वर्षापूर्वी केलेला आहे आणि मग हे मंदिर मोठं झालं आहे। पुराण काळातील हे जुने मंदिर आहे। चतुर्थीच्या दिवशी इथे खूप गर्दी जमते दर्शनासाठी। दुरून दुरून भाविक दर्शना करता येतात।
तिथे आल्यावर ते खूप गर्दी, ते भावपूर्ण गणपती आहे, तिथे गणपतीचं दर्शन घेतल्यावर ते आमचं मन खूप प्रसन्न होते. अशी इच्छापूर्ती गणपतीमुळे इच्छा पूर्ण होते. तरी दुरून दुरून देशामध्ये हे गणपती प्रसिद्ध मंदिर आहे, पद्मालय हे तीर्थक्षेत्र आहे हे मानले जाते. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गौरी गणपतींच्या पाठोपाठ भुलाबाईंचं देखील आगमन झालं. भुलाबाई म्हणजे पार्वती भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवनेश्वरीच्या रूपात असते. या भूमीच्या सृजनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई. लहान मुलींमध्ये भुलाबाईंचं विशेष आकर्षण दिसून येतं. यावेळेस गोडधोड पक्वान्न केली जातात. मुली एकत्र येऊन विविध खेळ देखील खेळतात. नेरूळमध्ये सह्याद्री साई मित्रमंडळाच्या महागणपतीच्या दर्शनाला नागरिक मोठी गर्दी करतात. नवी मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्ती या मंडळाच्या वतीने बसवण्यात येते. यंदा 21 फूट उंचीची गणरायाची आकर्षक मूर्ती विराजमान आहे. यासोबतच झाडे वाचवा झाडे जगवा हा सामाजिक संदेश देखील मंडळाच्या वतीने देण्यात आला. नवी मुंबई येथील नेरूळच्या श्रद्धा आहेर दरवर्षी पर्यावरणपूरक असा देखावा साकारत असतात. यावर्षी भारतातील पवित्र मानल्या जाणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा त्यांनी साकारलाय. हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. हिंगोलीमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेला विघ्नहर्ता चिंतामणी गणपती देवस्थानच्या वतीने यावर्षी 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम सुरू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे मोदक भाविकांना वाटप केले जाणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दर्शनासाठी नांदेड, परभणी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. तर मोदक बनवण्याचं काम मागच्या 10 दिवसापासून सुरू असून अनेक महिलांना रोजगार देखील मिळाला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. पाहूया. नवसाला पावणारा गणपती म्हणून चिंतामणी गणेश मंडळाची ख्याती आहे आणि या गणेश मंडळाच्या वतीने बघू शकता की या ठिकाणी 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. बघू शकता की या ठिकाणी मोदक जे आहे ते अनंत चतुर्दशी हे मोदक वाटप केले जातात. बघू शकता की दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे मोदक आहेत ते पॅकिंग करण्याचं काम या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. बघू शकता की या मोदकाच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 महिलांना जे आहे ते रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि हे मोदक जे आहे ते जे अनंत चतुर्दशी देशभरातील भाविक जे आहे ते विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात आणि मोठी गर्दी होत असते. त्या दिवशी जे आहे ते नवसाचे मोदक म्हणून या मोदकाची ओळख आहे आणि हे मोदक त्या दिवशी वाटप केले. बघू शकता की मोठ्या संख्येने जे आहे ते जवळपास 1.5 लाख यावर्षी मोदक वाटप केले जाणार आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी काकू मला सांगा, या ठिकाणी आपण मोदक बनवत आहेत, कसं वाटतं तुम्हाला? एकदम अच्छा लगता है. मोदक नवस के तो फर्स्ट टाइम आया है मेरा टेंडर का. तो अभी कम से कम अब बनाए तो है, पण अभी अच्छा तो लग रहा है, पण अब कैसे होगा क्या होगा वो तो इनके ऊपर डिपेंड है. खूप छान वाटते, आनंद झाला. आणि नवसाचे मोदक बनवण्यासाठी भगवानची श्रद्धा ठेवल्यावर विश्वास म्हणजे त्यांच्या कृपेनेच एवढं मोठं म्हणजे ऑर्डर पार पडले आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे यावेळेस हे नवसाचे मोदक ऑर्डर भेटले, टेंडर भेटले. हे आम्ही जवळपास 1.5 लाख मोदक यावर्षी आम्ही करणार आहोत आणि या माध्यमातून जवळपास 30 ते 40 महिलांना एक रोजगारसुद्धा याच्यातून मिळालेला आहे. आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाआरती होऊन मोदकाचं वाटप आमचे जे काही ब्राह्मण जे लोक आहेत मंदिरातले त्यांच्या हस्ते याचं वाटप सुरू होणार आहे. 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि अनंत चतुर्दशी सर्व मोदक जे आहे ते भक्तांना वाटप केले जाणार आहेत. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी आकर्षक असा देखावा साकारलेला आहे. राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य करत घटना रोखण्यासाठी राज ठाकरे हेच मुख्यमंत्री हवेत असा देखावा त्यांनी साकारला. गणपती बाप्पा अशा अत्याचारी राक्षसाचा वध करताना साकारण्यात आलेले राज ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास नक्कीच अशा घटना राज्यात होणार नाहीत म्हणून त्यांना मुख्यमंत्री करण्याचं साकडं बाप्पाकडे या देखाव्यातून मांडण्यात आलं.
या वर्षीच्या देखाव्यामध्ये आम्ही महिला अत्याचारावर हा देखावा बनवला असून सरकारचा आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ज्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे. आज जर शासन करायचं असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्वाला या महाराष्ट्र राज्याच्या जनतेने मुख्यमंत्री पदासाठी संधी दिली पाहिजे. आणि गणपती बाप्पा चरणी ही प्रार्थना आम्ही केलेली आहे की या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं यश मिळावं आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभावा. अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात मानवी उत्क्रांतीचे टप्पे दाखवणारा देखावा चलचित्राच्या माध्यमातून मांडलेला आहे. अश्मयुगापासून आज संगणक युगापर्यंत मानवानं प्रगती केली. मानवी उत्क्रांती आपण अभ्यासामध्ये शिकलो, पण सामान्य माणसाला हे टप्पे माहीत नसतात. हे माहिती व्हावे या हेतूनं हा देखावा सादर करण्यात आलाय असं रमेश धुमाळ यांनी सांगितलेलं आहे. देखावा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक गर्दी करत आहेत. माणूस कसा घडला, आदिमानव कुठे होता, पूर्वज आपले काय करत होते, कुठे राहत होते, त्याची संकल्पना माझ्या मनात आली आणि आपण आज ठरवलं की आदिमानवाची संकल्पना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण शालेय अभ्यासक्रमात शिकतो की पूर्वज असे होते, आश्मय होता, अग्नीचा शोध लागला, पण ते कसं घडलं त्याची वृत्तांत मी ह्या मकर सजावटीतून सर्वसामान्य जनतेला कळण्यासाठी मांडलेले आहे. आपण अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांमध्ये अनेक देखावे पाहायला जातो, मात्र हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा नसून घरगुती गणपतीचा देखावा आहे. मुंबईतील सांताक्रूज येथील इंजिनियर दीपक मकवाना यांनी आपल्या घरामध्ये हवाई दलाचे फायटर SP-1 जेट तेजसमध्ये आपल्या बाप्पाला विराजमान केलं. याआधी सुद्धा दीपक मकवाना यांनी चांद्रयान, कोविड वॅक्सिन, वंदे भारत ट्रेनची थीम साकारत सजावट केलेली होती. ये साल मैंने जो तेजस फाइटर जेट है उसका डेकोरेशन किया. ये मेकिंग इंडिया का एक कॉन्सेप्ट है. ये जो फाइटर जेट है ये पूरा भारत में बना हुआ है और ये बनने के बाद जो बाहर के जो छोटी छोटी कंट्री है उसको अपन ये सेल करेंगे. ये एक्सपोर्ट होने वाला है जहाज. तो भारत में फर्स्ट जहाज है जो मेकिंग इंडिया का कॉन्सेप्ट से बना हुआ है. हर साल जो भारत में डेवलपमेंट होता है वो स्केल पे मैं डेकोरेशन करता हूँ. इसके पहले मैंने राम मंदिर किया था, चंद्रयान किया था, कोविड वैक्सीन की थी, वंदे भारत ट्रेन किया था. मतलब मेकिंग इंडिया का जो प्राउड मोमेंट है उस पर मैं थीम डेकोरेशन करता हूँ. मैं एक इंटीरियर डिजाइनर हूँ और ये मेरे लिए थोड़ा इजी हो जाता है करने के लिए. ये डेकोरेशन करने के लिए मुझे 15 से 20 दिन का समय लगा था. ऐरोली येथील चौधरी कुटुंबांनी घरामध्येच पौराणिक मंदिर उभा करत गणरायाचा आकर्षक देखावा साकारलेला आहे. घरातील संपूर्ण खोलीचा वापर करत पौराणिक मंदिर, गुहा, गुहेत असलेले धबधब्याचं पाणी, झाडांच्या वेली असा देखावा साकारण्यात आला. चौधरी कुटुंबांच्या वतीनं दरवर्षी कलात्मक देखावे साकारले जातात. आपले कलाकारांचे कलाधिपती त्यांची जी सेवा आमची जी चालते ती ह्या स्वरूपात असते. आणि जो देखावा आहे हा पूर्ण काल्पनिक आहे. याचा कुठल्याही मंदिराशी किंवा कुठल्याही एका पर्टिक्युलर एका जागेची संबंध येत नाही. हा पूर्णपणे काल्पनिक आहे. समजा आपण एखाद्या जंगलामध्ये एका डोंगर कपारीमध्ये गेल्यानंतर एखादं मंदिर सापडतं, तिथे बाप्पा आणि त्यांचे स्वतः आराध्य श्री महादेव हे तिथे आहेत. ते त्यांच्या सेवेमध्ये मग्न आहेत आणि आपण त्यांना लांबून बघतो आहे. हा देखावा आम्ही उभा केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अक्षत मंडळानं पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गणपती बाप्पांची मूर्ती तांदळावर सुबक रंगकाम करून तयार करण्यात आली. भिवंडी शहरातील ब्राह्मआळीतील वक्रतुंड मंडळाच्या वतीनं मोठ्या भक्तिभावानं बाप्पांची स्थापना करण्यात येते. तसंच दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते विविध देखावे सादर करतात. यंदाचं वक्रतुंड मंडळाचं 53वे वर्ष असून यावेळेस मंडळाच्या वतीनं पर्यावरणपूरक अशी शाडूच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मनमोहक मूर्ती
पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करताना दिसतात। मुंबईच्या गोरेगावमधील मोरे कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात बाप्पाची स्थापना केली आहे। मोरे कुटुंबियांच्या वतीने सुंदर अशी सजावट करत बाप्पांना विराजमान करण्यात आलेले आहे। रत्नागिरीमधील लांजाच्या बापार्डेकर कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात बाप्पाचं आगमन केलं। बापार्डेकर कुटुंबियांच्या वतीने सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। बाप्पाला विराजमान करण्यात आलेलं आहे। वरळीमधील महाडिक कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पाचं आगमन केलं। महाडिक कुटुंबियांनी आपल्या बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट करून बाप्पांना त्यात विराजमान केलं। तसंच कुटुंबियांनी मनोभावे बाप्पाची सेवा केली। आणि आता पाहूयात सेल्फी विथ बाप्पा। जळगावच्या वडगाव येथून रोहित देवरे परिवाराच्या वतीने आकर्षक अशी गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापित करण्यात आलेली आहे। फॅमिली फोटो त्यांनी हा पाठवलेला आहे। आकर्षक असा देखावा देखील साकारण्यात आलेला आहे। भक्तिभावाने आपल्या गणपती बाप्पांची ते पूजा करत आहेत। पुढचे दृश्य आहेत जळगावच्या भडगाव येथील भाविका देवरे यांचे। या चिमुकलीने गणपती बाप्पांसोबत हा फोटो पाठवलेला आहे। गणपती बाप्पा अगदी ऐटीत बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या चिमुकलीने अतिशय सुंदर असा फोटो आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या सोबत काढलेला आहे। पुढचा फोटो पाहूया। जळगावच्या भडगाव येथील वैष्णवी पवार आणि परिवाराचा हा फोटो आहे। वैष्णवी पवार आणि परिवारानं आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्तीची स्थापना केली आणि आकर्षक असा देखावा देखील साकारलेला आहे। सजावट बाप्पांच्या बाजूला करण्यात आलेली आहे आणि हा फॅमिली फोटो त्यांनी पाठवलेला आहे। यासोबतच श्रीवर्धन येथील हा वैराग बाप्पा यांच्या घरचा हा बाप्पा आपण पाहतोय। मनोभावे ते बाप्पाची पूजा देखील करतात। आकर्षक अशी त्यांच्या बाप्पाची मूर्ती देखील आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसते। जुन्नरमधील संदीप वायकर यांच्या घरचा बाप्पा आपण पाहतोय। यासोबतच अहमदनगरच्या म्हसवंडी येथील विवेक बोडके यांच्या घरचा बाप्पा आपण पाहतोय। बाप्पाचं दर्शन घेताना त्यांनी हा फोटो काढलेला आहे। आकर्षक अशी आरास देखील आपल्याला बाप्पांच्या आजूबाजूला पाहायला मिळते। मुंबईच्या शिवडी येथील कविता कुराडे यांच्या घरचा बाप्पा आपण पाहतोय। मनोभावे बाप्पाची त्या पूजा करतात। तर मुंबईच्या शिवडी येथील सविता कुराडे यांच्या घरचा हा बाप्पा आहे। रायगडमधील कुणाल रटाटे यांच्या घरचा हा बाप्पाचा फोटो आपण पाहतोय। संपूर्ण कुटुंबासह त्यांनी हा फोटो काढलेला आहे। भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करतात। नवी मुंबईच्या कामोठेमधील स्पर्श आणि स्प्रिशा शेट्टे यांच्या घरच्या गणपती बाप्पांचा देखील आपण हा फोटो पाहतोय। यासोबतच ठाणे कोपरी मंडळ येथील श्री साईनाथ मित्रमंडळाचा गणपती बाप्पा देखील आपण पाहतोय। तर गोंडेघर येथील श्रीवर्धन येथील भुवड बाप्पा हा देखील आपण
पाहतोय. आपल्या गणपती बाप्पांना निरोप देतानाच्या दिवशीचा हा फोटो त्यांनी पाठवलेला आहे. वरळीमधील सुरेश नाईक यांचा घरचा गणपती बाप्पा आपण पाहतोय. यासोबतच बारामतीच्या केदार किरवे यांच्या घरचा देखील गणपती बाप्पा. माणगाव सुरव येथील गोरेगावकर परिवारांच्या घरचा गणपती बाप्पा. माणगाव चांदोरे येथील गणेश चांदोरे यांच्या घरचा देखील गणपती बाप्पा आपण पाहतो. यासोबतच डोंबिवली येथील निजाबकर परिवाराच्या घरचा हा गणपती बाप्पा. श्रीवर्धन येथील गियान घोरपडे यांच्या घरचा गणपती बाप्पा आपण पाहतोय. वैभववाडी येथील साईश साळुंके यांनी देखील आपल्या गणपती बाप्पांचा फोटो हा पाठवलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.